हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मी लाडघर बीचला गेलेले आणि तिथे एक दत्त मंदिर पण होतं. आणि आता आपण चाललो आहे एक वेगळ्या स्पॉटला. सो वेलकम बॅक टू पार्ट 3 ऑफ हिडन जेम्स ऑफ दापोली माझ्यासोबत. सो हे आहे एक अगस्त्यांचं स्टॅच्यू. त्यांचे बरेच स्टोरीज आहेत, दंतकथा आहेत की ते समुद्र प्यायलेले आणि ते स्टॅच्यू त्यालाच डेमॉन्स्ट्रेट करतं. आणि जाण्याचा रस्ता अर्थातच खूप जास्त सुंदर होता. म्हणजे आम्ही लिटरली एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराकडे जात होतो. म्हणजे आमच्या बंगला आहे तिथून अप्रॉक्सिमेटली 1-1.5 तास लागतो तिथे जायला. आणि रस्त्यावर तुम्ही बघू शकता हे छान गाई म्हशी सगळे बसलेले इथे. समुद्राकडे बघूनच तुम्हाला इतकं छान वाटेल. म्हणजे जस्ट इमॅजिन करा की तुमचा एक रस्ता आहे आणि तुमच्या कडेकडेने तुम्ही कुठेही बघाल तर समुद्रच दिसतोय. सो हा एक ब्रिज आहे ज्याच्याने आम्ही दुसऱ्या डोंगरावर गेलो. तिथे बोट्स वगैरे होते आणि आपण फायनली पोचलो आहे आपल्या स्पॉटवर, विच इज कड्याचा गणपती बाप्पा. सो तुम्ही परिसर बघू शकता, खूप छान होतं, शांत वाटत होतं आणि पाऊस थांबलेला जरा वेळ, सो थंड झालेलं एकदम वातावरण. आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघा, तो खूपच सुंदर होती, एकदम छान वाटलं. आणि आम्ही ऑलमोस्ट 12 वाजणार होते तेव्हा गेलेलो. सो तेव्हा आरती होणार होती आणि आम्हाला नंतर प्रसाद पण मिळाला. आणि ही आहे आपली बाप्पाची मूर्ती, खूप सुंदर आहे ना. आणि मंदिराच्या एकदम समोरच आहे असं एक तलाव आहे छोटासा आणि तिथे भरपूर कासव होते, एकदम असे मोठे छोटे, काही दगडांवर बसले आहेत, काही पोहत आहेत. आणि आपण बघतोय तर इथे खूप जास्त कासव होते, एकदम क्यूट होते ते. आणि या तलावाच्याच आजूबाजूला भरपूर अशी झाडं होती, फुलांची होती, वेगवेगळी होती. आणि तिथे कसं वेगळं झाड दिसलं, मे बी आम्हाला वाटलं त्याचे लीव्स असे पिंक आहेत. तुम्हाला बघून काय वाटतं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे असे रेड फ्लावर्स, व्हाईट फ्लावर्स, मोगरा होता तिथे, आम्ही तो घेतला. आणि तिथे एक शिव मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. शिव मंदिरच्या पण आजूबाजूला आहे एक गणपती बाप्पाचं मंदिर. आणि ओव्हरऑल खूपच मस्त वाटलं तिथे जाऊन. आणि असे आजूबाजूला तुम्ही बघू शकता शॉप्स आहेत, तिथून आपण खरेदी करू शकतो काही तुम्हाला हवं असेल तर. आणि आमची नेक्स्ट ट्रिप होती कुठे, ह्यासाठी नक्की फॉलो करा.